तर मित्रांनो 2026 मध्ये आपल्या यूट्यूब चॅनलला आपण मॉनिटाईज कसं करायचं? जर आता जे नवीन क्रिएटर आलेले आहेत त्यांच्यासाठी खूप चॅलेंजिंग होणार आहे हे सगळं. कारण आत्ताच YouTubeचं नवीन अपडेट तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल किंवा ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी मी सांगतो, की YouTubeनं आता 2026चं नवीन अपडेट असं काढलंय, की पहिलं वॉच टाईम चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी वॉच टाईम होता 4,000 आता YouTubeनी केलाय 8,000. तर मित्रांनो खूप अवघड होणार आहे येणाऱ्या काळामध्ये नवीन जे क्रिएटर येणार आहे त्यांच्यासाठी. पण तुम्ही काळजी करू नका. तुमच्यासाठी एक भन्नाट आयडिया मी घेऊन आलेलो आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, की एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या चॅनलचा वॉच टाईम कसा पूर्ण करू शकताय. तर व्हिडिओ मी तुम्हाला साइड बाय साइड, स्टेप बाय स्टेप सांगतो, की व्हिडिओ कसा अपलोड करायचा, काय सेटिंग करायची आणि काय नाही. तर इथं साइडला स्क्रीन रेकॉर्डिंग मी तुम्हाला चालू करून दाखवतो. तुम्ही स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल, की नक्की काय करायचं आणि काय केल्यानंतर आपल्या YouTube चॅनलचं मोठं व्हिडिओ, लाँग व्हिडिओ व्हायरल कसं करायचं आणि आपल्या चॅनलचा मॉनिटाईज चॅनलचा वॉच टाईम कसं काय पूर्ण करायचा. तर इथे स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्ही चालू करतो मी आता. तुम्ही काय करा, स्टेप बाय स्टेप आहे ना, बघा तुम्ही की काय-काय करता येईल. जसं की आता तुम्ही इकडं बघताय स्क्रीनवर हे आपलं चॅनल आहे. तर ह्या चॅनलमध्ये मी तुम्हाला वरती जी रील दिसते बघा इथं, वरती रील दिसते का इथं? मी काय बोलू का नको? तर ह्या रीलला आपलं किती 1.7 मिलियन व्ह्यू आले त्या रीलला. तर ह्याच्यामध्ये मी काय केलं मित्रांनो, ह्याच रीलला मी इथं तुम्हाला क्लिक करून दाखवतो. जसं की मी इथं क्लिक केलं ना, इथं तुम्ही एडिटमध्ये जावा. इथं पेनाचं अक्षर आहे, एडिटमध्ये गेलो मी इथं. तर इथं पूर्ण खाली घेतो. तर काय एडिटमध्ये गेल्यानंतर सगळ्यात खाली तुम्हाला इथं हे दिसतंय का? आता सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का? रीलच्या विषयी सांगतो. का सांगतो हे तुम्हाला कळेल मी स्टेप बाय स्टेप पुढं व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कळतो. तर मी इथं ते रीलला टायटल दिलंय. इथं व्हिडिओ रील अपलोड केलंय बघा. 1.52 सेकंदाची ही रील आहे. तर ह्याच्यामध्ये म्हणजे आमच्या नवरा-बायकोचं केमिस्ट्रीचा हा रील आहे. तर ह्याच्यामध्ये मी नाही का नॉर्मल असं सगळं हॅशटॅग वगैरे वापरून ही रील अपलोड केली आहे. पण ह्याच्यात महत्त्वाची सेटिंग काय आहे मित्रांनो, आता रीलचं कसं आहे माहिती आहे का? शॉर्ट्स व्हिडिओचं रीलचं. तर रील म्हणजे Instagramवर रील म्हणतात आणि YouTubeला शॉर्ट्स व्हिडिओ म्हणतात. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का? शॉर्ट्स व्हिडिओला रीलला एवढा रीच असतो भरपूर म्हणजे YouTube काय करतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं रील पोहोचवतो. म्हणजे आपल्या जे लाँग व्हिडिओ असतात त्याच्यापेक्षा जास्त रीच आहे ना शॉर्ट्स व्हिडिओला असतं. तर ह्याचा फायदा आपण कसा करून घ्यायचा मित्रांनो, जसं की आता इथं खाली आलो ना, तुम्हाला इथं दिसेल बघा रिलेटेड हे दिसतंय का तुम्हाला रिलेटेड व्हिडिओ. हे रिलेटेड व्हिडिओ काय आहे मित्रांनो, ह्याच्याविषयी तुम्हाला मी आज सांगणार आहे आणि हे कसं वापरून, हे ऑप्शन वापरून तुम्ही तुमचा व्हिडिओ, लाँग व्हिडिओ कसं व्हायरल करू शकता ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो मी. आता ह्याच्यावरती मी क्लिक केलं, तर इथं लिस्ट येते मित्रांनो अशी. बरीच सारी लिस्ट येते नाही का. तर तुम्हाला मी हे जे व्हिडिओ आहे आपलं, ह्याच्यावर जर क्लिक केलं ना, इथं लई मोठ्या व्हिडिओचे आपल्याला आहे ना, भरपूर सारे आपले म्हणजे मोठे व्हिडिओ जे काही आपण बनवले आहेत ना, त्या व्हिडिओची इथं लिस्ट येते. तर मी हे व्हिडिओ कुठलं बनवलं तुम्हाला सांगतो. इथं म्हणजे ह्या व्हिडिओला इथं काय रिलेटेड व्हिडिओ हे जे ऑप्शन आहे, शॉर्ट्स व्हिडिओच्या सेटिंगमध्ये हे ऑप्शन दिलेलं आहे रिलेटेड व्हिडिओ. तर हे कशाचं आहे मित्रांनो, की ह्या रिलेटेड व्हिडिओमध्ये मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आपल्या लाँग व्हिडिओची लिंक ह्या शॉर्ट्स व्हिडिओला तुम्ही जॉइन करू शकता. म्हणजे रील बघून झाली, की तुम्ही जर कुणी तिथं खाली क्लिक केलं, तर ते आपल्या मोठ्या व्हिडिओवर पण जाऊ शकतायत. तर हे ऑप्शन बऱ्याच दिवसापासून आहे. बऱ्याच जणांना माहीत पण असेल, पण ज्यांना कोणाला माहीत नाही, नवीन क्रिएटर आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगतोय. आता ह्यानी होतं काय मित्रांनो माहिती आहे का? आता तुम्हाला मी ह्या व्हिडिओवर घेऊन जातो मी तुम्हाला. ह्याच्या व्हिडिओवर घेऊन जातो. म्हणजे तुम्हाला समजेल, की नक्की काय आहे. आता तुम्हाला मी इथं जातो. हे जे व्हिडिओ मगाशी तुम्हाला जे दाखवलं ना मी मोस्ट व्हिडिओ. तर हो काय. तर हे व्हिडिओ मी त्या शॉर्ट्स व्हिडिओला लिंक केलेलं होतं. तर आता तुम्ही इथं बघू शकताय, की एकाच व्हिडिओला आपल्या लाँग व्हिडिओला त्या शॉर्ट्स व्हिडिओला हे लाँग व्हिडिओ लिंक केल्यामुळं काय झालं, तर हे व्हिडिओचे व्ह्यू बघा 2,23,000.9 म्हणजे जवळ-जवळ 2,24,000 व्ह्यूज ह्या लाँग व्हिडिओला आलेत आणि त्याचा वॉच टाईम तुम्हाला दाखवतो मित्रांनो. वॉच टाईम इथं तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. वॉच टाईम किती आहे बघा 9.7. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता माझं एकाच व्हिडिओमध्ये आता पहिलं तर 4,000 वॉच टाईम होता. आता इथे तर माझे किती एकाच व्हिडिओमध्ये 9.7 म्हणजे जवळ-जवळ 10,000 वॉच टाईम एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण झाला आहे. तर मित्रांनो अवघड काही नाही. तर काय करा ह्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, छोट्या-छोट्या सेटिंग्स असतात. काय होतं माहिती आहे का, समोर असतात पण आपल्याला वापरायचं कसं हे माहिती पडत नाही. तर 2026-2027 मध्ये आता जे काही YouTubeचं नवीन म्हणजे पॉलिसी आली आहे, नवीन अपडेट आले ना, त्याच्यानुसार मित्रांनो पहिल्यासारखं आता सोपं राहिलेलं नाहीये. पण काही गोष्टी, काही आयडिया, काही ट्रिक्स लावून तुम्ही आहे ना,
ते इझी कंप्लीट करू शकताय. तर मित्रांनो, कुठलेही शॉर्ट्स व्हिडिओ किंवा लाँग व्हिडिओ बनवले तर ते एकमेकांना लिंक करत जा. कारण काय होतं, शॉर्ट्स व्हिडिओ आपली एखादी जर व्हायरल झाली आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याच्याबरोबर जर मोठ्या लाँग व्हिडिओची जर लिंक त्या शॉर्ट्स व्हिडिओला तुम्ही लिंक केली, तर समजा तुमची शॉर्ट्स व्हिडिओ बाय चान्स व्हायरल झाली, तर त्याच्याबरोबर तुमचा मोठा व्हिडिओ पण व्हायरल होणार आणि तुमच्या चॅनलचा वॉच टाईम पूर्ण होणार. तर मित्रांनो, हे ऑप्शन कुणाकुणाला माहीत होतं कमेंट करून सांगा. आणि ह्याच्याच बरोबर इथून पुढे आहे ना मित्रांनो, 8 ते 10 व्हिडिओची सीरीज मी आता ही घेऊन येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना, प्रत्येक व्हिडिओमध्ये एक नवीन आयडिया सांगणार आहे, की तुम्ही तुमच्या चॅनलला कशाप्रकारे ग्रो करू शकता आणि कशाप्रकारे तुमचं YouTube चॅनल मॉनिटाईज करून तुम्ही त्याच्यातून तुमचं नाही का अर्निंग चालू करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर ही आयडिया आवडली असेल तर वापरून बघा आणि वापरून झाल्यानंतर ह्या व्हिडिओ सेक्शनमध्ये तुमचं कमेंटमध्ये तुमचा रिप्लाय नक्की द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी आयडिया घेऊन येतो. तोपर्यंत